स्वानंदंतरी घातले मुक्ती क्षेत्र गोदावरीच्या तिरी आरती गंगागिरी उघडले अन्न क्षेत्र चारी वर्णही एकत्र उघडले अन्न क्षेत्र चारी वर्णही एकत्र पंढरीची वारी नित्यावडे ज्ञानेश्वरी आरती गंगागिरी हरिनाम सप्ताहात हरिनाम सप्ताहात भक्त जन समस्त कीर्तनी नाम घोष विठ्ठल विठ्ठल गजरी आरती गंगागिरी गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुजता मनोनी धरी चरण भावे नारायणगिरी आरती गंगागिरी स्वानंदंतरी घातले मुक्ती क्षेत्र गोदावरीच्या तिरी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया चल चल पाले कसे जाविता पाले कसे कसे जाविता बाबाजी सद्गुरुदा सतुका बाबाजी सद्गुरुदा सतुका बाबाजी सद्गुरुदा सतुका सोनिया कर चरणी ठेवे तो माथा परिसावे विनंती माझे पंढरीनाथा हे परिसावे विनंती माझे पंढरीनाथा हे दुनिया करा चरणी ठेवे तो माथा चरणी ठेवे तो माथा हे परिसावे विनंती माझे पंढरीनाथा परिसावे विनंती माझे पंढरीनाथा हे फुकटच्या कमीत कमी टाळ्या तरी वाजवा फुकटच आहे विकतोड जायचं जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणं गिरिब्रह्मस्वरूपं जेने मुक्ताई नगर सारिखाची अपुला पुनतम वागाव केला अज्ञानी मूढांना उपदेश केला महापापी लाविले मूळपंथा नमस्कार माझा श्री गुरु रामानंद गिरी समर्था विठ्ठल विठ्ठल आरती गंगागिरी स्वानंदंतरी घातली मुक्ती क्षेत्र गोदावरीच्या तिरी आरती गंगागिरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेली ही आरती आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं योगीराज गंगागिरी महाराजांची आरती या आरतीद्वारे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गंगागिरी महाराजांची परमार्थिक अवस्था व साधना करत असताना गंगागिरी या नावात किती ताकद आली हे सगळं सरळ स्पष्ट करून देतात विठ्ठल 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 हो चिंतनाला सुरुवात आपण करणारच आहोत पण त्याच अनुषंगाने आज संकष्ट चतुर्दशी श्री क्षेत्र पुरणगाव जवळजवळ 8 वर्ष झाले बरोबर ना का पुढच्या महिन्यात 8 वर्ष होतील कोण आहेत पुरणगावकर पुढच्या महिन्यात 8 वर्ष होतील ना चतुर्थीला 8 वर्ष जवळजवळ होत आलेत चतुर्थी चालू आहे नित्यनियमाने आणि कीर्तनही दर मासिक चतुर्थीला राहतं पण आवर्जून आज जे गायकवृंद आहेत तुम्ही सगळे वक्ते श्रोते सगळेच कीर्तनकार महाराज मंडळी आज उपस्थित आहे पण सगळ्यांना हा प्रश्न असा पडला असेल की आज चतुर्थी आहे आणि गंगागिरी महाराजांची आरती का घेतली बाबांनी बरोबर ना
गंगागिरी महाराजांची आरती का घेतली कारण की आपल्या परिसराचा दुःख हरता म्हणजेच गंगागिरी महाराज विठाला 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 आपल्या संसारिक जीवनामध्ये किंबहुना व्यावहारिक जीवनामध्ये परमार्थ करत असताना आलेल्या अडचणी किंबहुना दुःख कोण निवारण करतं योगीराज गंगागिरी महाराज म्हणून आपले गणपती बाप्पा कोण आहेत योगीराज गंगागिरीजी महाराज विठाला 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 आवर्जून या कीर्तनाकरता उपस्थित ज्येष्ठ गुरुबंधू गणेशजी महाराज मोरे आणि संगमनेर भूषण म्हणू का श्रामपूरकर भूषण म्हणू दोन्हीकडे बी ना महाराष्ट्र भूषण आमचे शुभमजी महाराज बनकर व त्यांनाच साथ करण्याकरता आमचे नवनाथ महाराज गीते त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद माझेच परमार्थिक मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभाऊजी महाराज गरुड त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद परमार्थिक ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे राजू काका डोमे असतील त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद आमचे स्नेही मंजारी भाऊ डोमे त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद एकूण मृदंग ज्यांचा उत्कृष्ट असा तयार आहे आमचे कोण माऊली महाराज कातकडे तांबे तांबे मनानच काही आडनाव लावण्याची खूप मोठी चुकी होती विठाला 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 हो आणि आवर्जून सगळेच लाखगंगा बापतारा पुरणगाव भजनी मंडळ त्यामध्ये आमचे परमार्थिक स्नेही कैलासजी महाराज तुरकणे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत व माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपा ज्यांनी माझ्यावर केली आहे ते म्हणजे आमचे तुषार भाऊ मोरे परत नाव घेतलं नाही तर आवाज कमी जास्त करायचे विठाला 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 आणि आवर्जून गायक मंडळी आमचे नवनाथ महाराज असतील आणि शुभम महाराज तुम्हाला खरोखर धन्यवाद आरती चालित म्हणायची म्हणल्याच्या नंतर मेंदू फिरला असेल माझ्या ध्रुवपद कसं म्हणायचं म्हणलं बरोबर आहे का नाही पण कोणी घेतलीही नसेल आतापर्यंत पण मलाही ज्यांची सेवा मी आजपर्यंत करत आलो आहे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज त्यांची ताकद आज बघायची होती खऱ्या अर्थाने कारण की ग्रंथ हातात नाही कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही पण बघू आतापर्यंत जे गुरु महाराज आशीर्वाद देतील त्यांच्या आशीर्वादावर हे बोलण्याचा सुयोग आणि या कार्यक्रमाचं नियोजन बुद्धनाथगिरी महाराज मी आवर्जून सांगेल कुठलाही साधू फाटक्या तुटक्या कपड्याचा असो ज्या ठिकाणी त्याने साधना केली त्या ठिकाणी दिव्यच होऊन जातं महाराज विठाला 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 हो आपले बुद्धनाथगिरी महाराज साधू स्वरूपानं राहिले गुरुवारी महाराज नेहमी सांगतात फक्त दही आणि भात खाल्ला बरोबर दही भात खाऊन साधना केली आणि आज एवढा समाज एकत्र झाला महाराज ही कोणाची ताकद फक्त संतांची विठाला 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 गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या संकष्ट चतुर्थीचं आयोजन आपण गेल्या 8 वर्षापासून करत आहात आणि अविरतपणे हे कार्य चालू राहू हीच योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो योगीराज किंबहुना गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज या आरती मार्फत गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी लिहिली आरती बरोबर ना सगळ्यांची श्रद्धा ही अशी महाराजांनी आरती लिहिली पण आरतीतले एक एक शब्द आपण दररोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणतो महाराज बरोबर आरती म्हणतो पण आरतीतले एक एक शब्द आपल्या लक्षात येत नाही महाराज बरोबर ना धावपळीत आपण आरती घेतो पण आरतीचा एक एक शब्द आपण लक्षात घेतला तर महाराज खूप मोठा आनंद येईल महाराज विठाला आरती आपण दररोज म्हणतो कारण का ती दररोज अपरिचय आहे आपल्या आणि परिचय असलेल्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नसते महाराज बरोबर गंगागिरी महाराजांची आरती परिचित आहे दररोज म्हणतो आपण आणि आवर्जून सांगेल जेवढा वेळ बोलता येईल तेवढं महाराजांचा आशीर्वाद आणि आरतीवर बोलण्याचा प्रयत्न करेल ज्यांना आरतीवरला ऐकायचं असेल किंबहुना आरतीतलं चिंतन ऐकायचं असेल त्यांनी बसून राहा आणि ज्यांना आरतीचं वरचं ऐकायचं असेल त्यांनी उठून निघून गेलं तरी चालेल विठाला हो या भंगाद्वारे किंबहुना या आरतीद्वारे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज योगीराज गंगागिरी महाराजांचं परमार्थिक कार्य सांगतात आरती गंगागिरी स्वतःच्या आनंदामध्ये रममान असणारे असे योगीराज गंगागिरीजी महाराज बरं काय कार्यक्षेत्र सगळ्यात पहिले उघडले अन्न क्षेत्र 4 वर्ण ही एकत्र 4 वर्ण एकत्र घातले वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे
यातायाती भेद नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. या न्यायाप्रमाणे योगीराज गंगागिरी महाराजांनी चारी वर्ण एकत्र केले. अगोदर दुष्काळ भागामध्ये किंबहुना आपला ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं, त्यावेळेस अगोदर उघडले अन्न क्षेत्र, चारी वर्ण ही एकत्र. मग काय केलं? पंढरीची वारी नित्य किंबहुना पंढरीची वारी नित्य आवडे ज्ञानेश्वरी. हा जगाच्या पाठीवर असा एक योगी होंगाला महाराज, त्याला ज्ञानेश्वरी आवडते. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, योगीराज गंगागिरी महाराजांचं वर्णन करण्याकरता 2च तास किंबहुना 1.5 तास पुरणार नाही महाराज. कारण की सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी एक अशी आट घातली, किंबहुना गंगागिरी महाराजांचं नामस्मरण केल्याच्या नंतर सायुज्यता मुक्ती मिळते, असं नारायणगिरी महाराजांचं म्हणणं आहे. बरोबर, माझं म्हणणं नाही. पण सायुज्यता मुक्ती मिळण्याकरता भगवान परमात्म्याचं नामचिंतन जमत नाही का? योगीराज गंगागिरी महाराजांच्या नामामध्ये एवढी कस काय ताकद आली असेल की सायुज्यता मुक्ती प्राप्त होणं ही का सामान्य स्वरूपाची घटना आहे का महाराज? जिथं योगीराज चांगदेव महाराज मुकले, त्या योगीराज गंगागिरी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर सायुज्यता मुक्ती मिळते. विठाल नाही, वाणीनं शक्य करणंच नाही महाराज वर्णन. एवढी जे महिमेची करणे ते वाचा बळीवानु मी कवणे, का सूर्याची अंगा उठणी लागतसे. एरवी देवाजवळ गेल्याच्या नंतर 4 मुक्ती मिळतात. तेने मुक्ती चारी साधी, तेने मुक्ती चारी साधी, तेने मुक्ती चारी साधी. देवाचे द्वारे उपासन भरे, तेने मुक्ती चारी साधी या, तेने मुक्ती चारी देवाचे द्वारे उपासन भरे, तेने मुक्ती चारी साधी या, तेने मुक्ती बरं, तुम्ही म्हणाल देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर 4 मुक्ती प्रदान मिळतात. बरोबर, ऐकायचं ना, आरतीमधलं चिंतन ऐकायचं ना, जेवढं महाराज आशीर्वाद देतात तेवढं बोलू आपण. 4 मुक्ती मिळतात. बरं, संत महात्म्यांचे प्रमाण नाही, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग देवाच्या द्वारामध्ये गेल्याच्या नंतर 4 मुक्ती मिळतात हे आम्हाला मान्य आहे. पण योगीराज गंगागिरी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर सायुज्यता मुक्ती एकच मुक्ती का मिळते? कारण की ती एक मुक्ती इतकी कठीण आहे महाराज, तिनं योगीराज चांगदेव महाराजांना सुद्धा थंड केलं. विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, योगीराज गंगागिरी महाराज म्हणजे कोण सांगू का तुम्हाला? सांगू का एका वाक्यामध्ये? नाथ भागवताची भाषा सांगतो. ज्या योग्यामध्ये 30 गुण मिळतात, योगीराज गंगागिरी महाराजांचे 30 गुणांनी परिपूर्ण असलेले योगीराज गंगागिरी महाराज, मौजा गणेश महाराज. कृपाळुता, तत्वता, तितिक्षा, सहनशीलता, अनवद्य, द्वंद्वसाम्य, परोपकारीपण, काम, बाहेंद्र नियमकता, अतिमृदता, अतिपवित्र, अकिंचनता, परमित भोजन, अशा अनेक गुणांनी युक्त मित भोजन, शांती, स्थिरता, मच्छरण, मननशीलता, सावधानता, गांभीर्य, धृती, षड्गुण, अमानिते, सन्माती, परबोधनी, या 30 गुणांनी युक्त महात्मा म्हणजे योगीराज गंगागिरी महाराज. विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आले का 3 गुण लक्षात? 30. योगीराज गंगागिरी महाराज साधे नाही महाराज, भागवतामध्ये वर्णन आहे. 30 गुणांनी युक्त योगी असणारे महाराज योगीराज गंगागिरी महाराज. योगी 30 गुणांनी मुक्त होतो किंवा परिपूर्ण होतो. कृपाळुता हा त्याचा पहिला गुण आहे. कृपाळुता, तत्वता, तितिक्षा, सहनशीलता, अनवद्य, द्वंद्व साम्य, परोपकारीपण, असं एक शब्दाचा अर्थ सांगण्याकरता आपल्याला काय रात्री पुरणार नाही. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, संतांच्या ठाई 4 मुक्ती आहेत महाराज. नाथ भागवत सांगतं, सगुण देव देखे पायी, सगुण देव देखे पायी, 4 मुक्ती लागती पायी, या लागी संतांच्या ठाई, तत्पर राई सर्वथा विठाला. विठाला 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 विठ्ठल. बरं, काकड्यातलं प्रमाण आठवतं कोणाला? काकड्यातलं प्रमाण आठवतं का? संत चरणी भाव धरा, सनक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, तेची करारा पारो, संत चरणी भाव धरा, सनक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, तेची करारा
शेवटपर्यंत चुकू देऊ नका. काय गोड प्रमाण वापरलं मला. संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, याची करा बापांनो विठाला. विठाला 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 विठाला. याच्याकरता अगोदर गंगागिरी महाराजांच्या पायावर लागल महाराज आपल्याला. त्यांच्या संतांच्या चरणी भाव ठेवा लागल. योगीराज गंगागिरी महाराजांवर आपली श्रद्धा आहे, पण काहीतरी अपेक्षा आपल्याला आहेच ना. बरोबर आहे ना. योगीराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने असं होईल तसं होईल ही आपली भावना आहे महाराज. आणि आरती पहिलाच योगीराज किंबहुना गुरुवर नारायणगिरी महाराजांनी आरती शब्द असा वापरला. आस म्हणतात रतिती इति नाम आरती, किंबहुना अखंड रती, जिचं खंडन होत नाही ती आरती. बरोबर. योगीराज गंगागिरी महाराजांची आरती खंडन आहे का अखंड आहे? बरं, तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह राहतो का? कधी कधी खंड हरिनाम सप्ताह राहतो? आता तरी कळालं असं. अखंड आरती असं म्हणतात रतती इति नाम आरती. आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलं की या आरती शब्दाचा अर्थ असा होतो की हे प्रेमात कधी खंडन पडता कामा नये. विठाला 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 विठाला. एरवी संसारिक जीवनामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या प्रेमामध्ये खंड पडतो महाराज. बरोबर. पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे, ते सरे मग स्त्री मौसे बुलोडी ठाके. विठाला 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 विठाला. उपजलेलं बाळ किंबहुना जन्माला आलेलं बाळ सगळ्यात पहिले कोणाला ओळखतं? जन्माला कोणी आलंच नाही का इथं? जन्माला आलेलं बाळ. माझी भाषा कळते का नाही मला अगोदर सांग. कळते ना? जन्माला आलेलं बाळ सगळ्यात पहिले अगोदर कोणाला ओळखतं? वडिलाला नाही. कोण म्हणलं वडिलाला? आईला. बरोबर का हरिभाऊ? आईला ओळखतं. काही काळानंतर त्या प्रेमात तुटवडा कमी होतो बाबा, अंतर पडतं त्या प्रेमामध्ये. आई जाती आणि कोण येतं? आता हे आम्ही सांगाव का तुम्हाला? आई जाती आणि कोण येतं हरिभाऊ? बाई येते. बरोबर. बरोबर आहे का? आई जाती आणि बाई येते महाराज. जन्मलेलं बाळ आईला ओळखतं. बरोबर. आई नंतर बानाम वडील, वडिलांना ओळखलं तर ओळखलं त्या मुलांना. पण आई गेल्याच्या नंतर आई बरोबरच खेळतं महाराज. पण काही काळानंतर लग्न होतंच, त्या सत्यनाश होतो थोडक्यात आमच्या भाषेत सांगायचं ठरलं. मग ती आई जाती आणि बाई येते. बरोबर. आईवरलं प्रेम सगळं त्या बाईवर जातं. खरं आहे का हे? खरं आहे ना? अशा गोष्टी आम्ही सांगू नये महाराज. विठाला 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 विठाला. माझं म्हणणं नाही, माऊली ज्ञानोबरांची भाषा आहे. पहिली बाळ दसे आई बाहेची पिशे, ते सरे मग स्त्री मौसी भुलून ठाके. पहिल्यांदा जेव्हा बाळ जन्माला येतं आईला ओळखतं. नंतर लग्न झाल्याच्या नंतर ते बाईला ओळखतं. बरोबर ना? आई नाही म्हणता येणार. आईला ओळखतं का माणूस लग्न झाल्यावर? आता आमचं झालंच नाही तर अनुभव नाही सांगता येईना आम्हाला. विठाला 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 विठाला. तुम्ही सुद्धा मोकळं बोलू ना. ह्याच परिसरातला पुणतांब्याला राहा तुम्ही, ओळखीचं असलो तर. म्हणजे ओळखीच्या माणसाला डायरेक्ट स्पष्ट बोलतो ना माणूस, म्हणून तुम्ही स्पष्ट बोला मला. आईनंतर कोणाला ओळखतं माणूस? सगळं प्रेम आईवरलं बाईवर जातं. कसं काय जातं? कधी लग्न झाल्या सुरुवातीला तुम्ही जा घरी आणि त्या मुलाला विचारा ती कुठं आहे. ते डायरेक्ट उत्तर देणार नाही आई घरात म्हणून. अगोदर हसणार, हसायचे गिर माझा मत टाकणार. कोण? तो मुलगा. आणि सांगणार ती आहे घरामध्ये. अरे तिला सुद्धा विचारलं ते कुठे आहेत तर ती सहजरीतीने सांगणार नाही महाराज. सहजरीतीने सांगणार नाही. मग ती हसणार अगोदर आणि नंतर सांगणार ते आहेत घरामध्ये. बरोबर ना? हसायचे गिरा अगोदर. पण काही काळानंतर 1-2 लेकरं होऊ द्या, नंतर मग विचारल्याच्या नंतर सांगितलं ना कुठे ते, ती का मला विचारून जाते का काय, हा शब्द 100% येणार महाराज. किंवा तिला विचारू पुढं खपत काय माहित, विचारून सुद्धा जात नाही महाराज. विठाला 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 विठाला. अखंडत्व टिकत नाही महाराज. पहिली बाळ जसे आई बाहेची पिशे, मग ती सरे स्त्री मौसी भुलून टाके. आणि वृद्धाप्य लागल्याच्या नंतर काय होतं? वृद्धाप्य लागे येऊ मग तोची करी प्रेम भाऊ बाळकासी. बाई आईवरला जीव बाईवर जातो किंवा बायकोवर जातो, पण तो बायकोवरलं प्रेम सुद्धा त्रिकाल टिकत नाही महाराज. मग कोणावर येतं?
त्या लेकरावर येतं महाराज. ती प्रेम नसतं, त्याला खंड खंड म्हणतात किंबहुना त्याच्यात रममान रती नसती राहत. पण योगीराज गंगागिरी महाराजांना एवढं प्रेम आहे महाराज. पहिला शब्द आरतीमध्ये योगीराज किंबहुना गुरुवार नारायणगिरीजी महाराजांनी पहिला शब्द आरती वापरत की ही आरती चालीममध्ये म्हणण्याकरता खूप कठीण आहे महाराज, पण बळजबरी रटवतात माझ्याकरता. ही आनंदाची गोष्ट आहे महाराज. आरती गंगागिरी स्वानंदंतरी. बरं, सायुज्यता मुक्ती मिळते इथपर्यंत बरोबर आहे, पण सायुज्यता मुक्ती म्हणजे काय? युज्य या शब्दाचा अर्थ आहे जोडणं, बरोबर. युज्य या शब्दाचा अर्थ काय आहे? जोडणं. जो भगवान परमात्म्यापर्यंत ज्या नावानं डायरेक्ट जाता येतं ते नाव म्हणजे गंगागिरी. विठाल विठाल विठाला 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 विठाला. सायुज्यता मुक्ती म्हणजे काय? शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात वृत्ती स्वानंदी निमग्न. बरं का काका, काका, वृत्ती स्वानंदी निमग्न परतो निकदा नवे भिन्न या लागी सायुज्यता मुक्ती जाण ऐक लक्षण उद्धवा. विठाला ज्याची वृत्ती स्वतःच्या आनंदामध्ये लीन राहत होतो म्हणून स्वानंद अंतरी. बर बर, मुक्ती क्षेत्र. मुक्ती सोपी गोष्ट आहे का महाराज? मुक्ती घातले मुक्ती क्षेत्र गोदावरीच्या तीरी. अहो या गंगागिरी महाराजांचं नामस्मरण केल्याच्या नंतर सुद्धा पाप जाईल. तुका मने पापे जाती संताची याद पे, जाती संताची याद संताची याद पे. तुका मने पापे जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे. तुका मने पापे जाती संताची याद पे, तुका मने पापे जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, संताची याद पे, संताची याद पे. वा, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. योगीराज गंगागिरी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर सुद्धा पाप शिल्लक राहत नाही महाराज. बर, पाप झालं. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर गंगागिरी महाराजांना शरण जावं लागेल महाराज, बरोबर. अकळावा श्रीपती अकळावा श्रीपती अकळावा श्रीपती संताचे संग भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव साधन गंगागिरी महाराज. संत म्हणजे कोण? आपल्याकरता संत गणपती बाप्पा विघ्नहर्ता कोण आहेत? योगीराज गंगागिरी महाराज आहेत ना. आपल्या लौकिक जीवनातलं दुःख घालवण्याकरता सुद्धा कोण काम येतं आपल्याला? योगीराज गंगागिरीजी महाराज. संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. या पंथानं देव आकळला जातो की मोहना प्राप्त होतो महाराज. आणि मानवी जीवनामध्ये संगती खूप महत्वाची महाराज. संगती हुकली की जीवनाचा सत्यनाश व्हायला एक सेकंद सुद्धा लागत नाही महाराज. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. नाथ भागवत सांगतो ओढाळची संगती पाहे क्षणभर गेली या धर्मगाय, त्या क्षणासाठी पाहि लोडणे वाये निरंतर. विठाला 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 विठाला. शांती ब्रह्मनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ओढाळची संगती पाये क्षणभर गेली या धर्मगाय. एका धर्म किंबहुना ज्याला धर्म कळतो अशा चांगल्या माणसाची एखाद्या वारकऱ्याची गाय घरी चारा कमी तिला मिळत होता खायला. कशा करता? खाण्याकरता चारा जो वारकरी जेवढा टाकेल तेवढाच मिळत होता. मग गावामध्ये फिरणारी गाय तिला काय म्हणे, अगं वाळून चाललीस तू, माझ्याबरोबर चल, हे वाळून जाप्पाची मका खाऊ आपण, बरं का. मग ती गेली त्या शेतकऱ्याची मका खाला. वळण जाप्पा स्नेहित गाईला मारणार नाहीत ना, ते भजनी आहेत महाराज. विठाला ती गाय त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेली. कोणाबरोबर? गावामध्ये जी फिरणारी गाय, ज्याला धर्म कळतो अशा धर्म जाणणाऱ्या माणसाची गाय. गावात फिरणारी गाय नसती का? जाणी गाय म्हणतात त्याला, बरोबर का? कळालं का आता तुम्हाला? जाणी गाय. त्या जाणी गाई बरोबर ती शेतामध्ये गेली ना, चांगली मका खाल्ली महाराज तिनं, चांगले शेंडे खाऊन टाकले.
ते मालकाला कळलं, मालक पळत आला एवढं असं दांडकं घेऊन, निबर मारलं महाराज त्या गाईला. कोणत्या धर्म जाणणाऱ्या माणसाच्या गाईला निबर मारलं. बरं मारलं तर मारलं, इतक्या भागलत नाही महाराज. गाईच्या पायामध्ये काय टाकते तिकडं, लोडणं. कशामुळे टाकलं, फक्त एका क्षणार्धनाची संगती चुकली. विठ्ठल 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 हो, एकमेव साधने महाराज. योगीराज गंगागिरी महाराजांच्या पायाला धरलं तरच आपण मृत्यू लोकातून तरुण जातो महाराज. साधूचे संगती तरुण पाय, साधूचे संगती तरुण पाय, साधूचे संगती तरुण पाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, दृष्टांताची मात. साधूचे संगती तरुण पाय, साधूचे संगती तरुण पाय, साधूचे संगती तरुण पाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती धरून आपटावे पाय. बरोबर आहे. साधूचे संगती तरुण पाय. या मृत्यू लोकातून जाण्याकरता फक्त योगीराज गंगागिरी महाराज. आता गंगागिरी महाराजांचं वर्णन केल्याशिवाय जायचंच नाही महाराज. आज एका शब्दावर कीर्तन करायचं, फक्त गंगागिरी विठ्ठल 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 विठ्ठल. हो, साधूचे संगती तरुण पाय. किंबहुना केली उपकार सांगू मी काय, बाप नैसे करी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभयदान गा. माय बापापेक्षाही कितीतरी पटीने उपकार करतात महाराज. बरोबर. बरं, आई वडिलांनी जन्म दिला, योगीराज गंगागिरी महाराजांनी आम्हाला जन्म दिला नाही का. ऐक दीक्षा नामाची उत्पत्ती, किंबहुना या उपजलिया बाळकासी तत्वता, निर्वाळली माता पिता, जनिता उपनिता, तिचा प्रतिपाळिता अन्नदाने. विठाला विठ्ठल हो, उदरा बाहेर घातल्या पोटी, माता पुत्र स्नेह कळवळा उठी, बाहेरिले सुने आपले पोटी, निज स्नेह गुमटी गुरु माता. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय महाराज. पितृदेही पाहुणी शुक्रुत्र तेथून जननी जठरे प्राप्त. आई वडिलांनी जन्म दिलाय, पोटातून बाहेर काढलं. पण योगीराज गंगागिरी महाराज अशी आई आहे महाराज, ती पोटात घालून प्रेम करते. तुम्ही फक्त पोटातून बाहेर काढलं, पण योगीराज गंगागिरी महाराज अशी आई आहे आमची, ती पोटात घालून प्रेम करते. पण त्यांची संगती करणं तितकं महत्वाची. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पण आरती घेण्याचा एक उद्देश शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, संकष्ट चतुर्थी धरण्यापेक्षाही धरा असं माझं मत नाही. पण योगीराज गंगागिरी महाराजांची सेवा केली तर जास्त पुण्य लाभ होईल. बरं, मी पुरावा देतो ना. करिता श्रोत स्मार्त कर्मासी, कर्मटे झाली पान पिसी, तरी मी नाकळी त्यासी क्लेष्ट हो मेशी कष्टता. आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता नाना प्रकारचे साधनं करतो महाराज. नाना प्रकारची गोदान भूदान तिलदान, काही दान देतो नाही आपण. फक्त भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, भगवान परमात्म्याचा आशीर्वाद मिळावा, पुढची होवी अशी. संकष्ट चतुर्थी ऋषी अष्टमी, अनेक व्रते करिता नेमी, ते मी कर्मी नाटोपे, हो का व्यापी खूप आराम, वृक्षारोपण वनविश्राम. तरी मी आकळत नाही. तुम्ही संकष्ट चतुर्थी धरा, ऋषी पंचमी धरा, राजसूया करा, फक्त ते गेली या संताच्या दारा, धरून साधूच्या आधारा, अवघी आलिया माझी घरा, एव परंपरा मत प्राप्ती. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, संकष्ट चतुर्थी गोदान भूदान वृक्षारोपण करतो आपण. वृक्षारोपण केल्याच्या नंतर पाणी मिळेल प्यायला, भगवान परमात्म्याची कृपा होईल. हे डोक्यातलं काढून टाका महाराज. ते गेली या संताच्या दारा, धरोनी साधूच्या आधारा, अवघी आली माझ्या घरा, एव परंपरा मत प्राप्ती. सायुज्यता मुक्ती युज्य मध्ये जोडणे भगवान परमात्म्यापाशी, आणि ते जोडण्याकरता एकमेव साधन फक्त गंगागिरी महाराज. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पण त्यांच्या अगोदर दारामध्ये जावं लागल, त्या योग्यतेचं आपल्याला व्हावं लागल महाराज. ते गेले या संताच्या दारा. आज साधूच्या पैशाकडे लक्ष राहतं महाराज, हाताला कुठं धरणार आहेत लोक. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराजाकडे इनोवा गाडी आहे का, फॉर्च्युनर गाडी आहे का, किती पोलीस संरक्षण आहे, याच्याकडे जास्त लक्ष राहतं महाराज पाय बघण्यापेक्षा.
मला ज्याला ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं ते नंतर जेवून जा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, त्यांच्या आधाराला धरलं होतं. ती गेल्या संताच्या दारा सरला बेटामध्ये जा. बर, ती पहिल्या अगोदर समाधी स्थळामध्ये गेल्याच्या नंतर ते धरुणी साधूच्या आधारा, त्यांचा आधार असला पाहिजे, आधाराला धरलं पाहिजे. किंबहुना ती गेल्या संताच्या दारा धरुणी साधूच्या आधारा अवघी आली माझ्या घरा. माझ्या घराला नाही, भगवान परमात्मा ज्या ठिकाणी राहतो त्या घरामध्ये जाण्याकरता एकमेव साधन म्हणजे गंगागिरी महाराज. विठाला 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 विठ्ठल. हो, पण याच्यापेक्षा तात्काळ सांगू का? सत्संगती वेगळी जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. विठाला 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 विठ्ठल. हो, संतांच्या संगतीशिवाय मार्गच नाही महाराज. संतन के संग लगरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लगरे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के लगरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लगरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लगरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लगरे तेरी अच्छी बनेगी. गणेश महाराज धन्यवाद तुम्हाला. टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज, कौतुकास्पद टाळी वाजलीच पाहिजे. आपल्याला जेवण करायचे. संतन संग लागरे, संतन की संग लागरे तोरी अच्छी बनेगी. संतांची संगती महत्वाची. योगीराज गंगागिरी महाराजांच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या आधाराला धरलं पाहिजे महाराज. तो एकमेव आधार असा आहे की सायुज्य मुक्ती सहज रीतीने प्राप्त करून देतो. विठाला 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 विठ्ठल. हो, संतांचं वर्ण मुखारविंदातून शाब्दिकाचे काम नाही येते. किंबहुना अगोदरचं काय नाही आठवणार. शाब्दिकाचे काम नाही येते. इथं शाब्दिकाचं कामच नाही. संतांचं वर्ण ते पुढचं आहे महाराज. अगोदरचं आठवण्याकरता मला सुद्धा मेंदू पुरवावं लागेल. विठाला हो, त्या गुरुची कृपा अगोदर अवलोकन करून घ्यावं लागते महाराज. योगीराज गंगागिरी महाराजांचा हात ठेवल्याच्या नंतर किंबहुना गुरुदेव नारायणगिरी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला महाराज. कोणी? सोमेश्वरगिरी महाराजांनी. कृपा झाली महाराज. येऊनी गुरुनाथे माथा ठेवियेला करू. येऊनी गुरुनाथे माथा ठेवियेला करू. येऊनी गुरुनाथे मस्तकी ठेवियेला करू. येऊनी गुरुनाथे मस्तकी ठेवियेला करू. शोध साचारू आगर जत चालियेलो विठ्ठला अज्ञान अंधारू. एका जनार्दनी माझा श्री गुरुदारू. धर्म जागो गुरु महिमा दे दावियेला देवो. धर्म जागो गुरु महिमा दे दावियेला देवो. येऊनी गुरुनाथे माता ठेविला करू. किंबहुना मस्तकी ठेविला करू. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्गी साचारू. गरजत चालियेलो फिटला अज्ञान अंधारू. एका जनार्दनी माझा श्री गुरु दारू. धर्म जागो गुरु महिमा
जे दावीला देव. आओ त्या सद्गुरूची कृपा झाल्याच्या नंतर अज्ञान सुद्धा जातं महाराज. हे कोणाचं म्हणणं आहे? शांती ब्रह्मनाथ महाराजांचं. पण जगाच्या पाठीवर योगीराज किंबहुना योगीराज दोनच झाले महाराज. काय म्हणणं आहे तुमचं? जगाच्या पाठीवर योगीराज दोन. एक योगीराज चांगदेव महाराज जे 1400 वर्ष जगले आणि एक योगीराज गंगागिरी महाराज. आज एक योगी आहे पण तो फक्त दंतकांती मध्ये गुंतलेला आहे. विठाला हो. अहो सगळ्यात पहिले दत्तगिरी किंबहुना अन्नपूर्णा माता सोमवारपुरी माता यांच्या पोटी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा जन्म झाला. बरोबर आहे ना? दत्तगिरी महाराज आणि सोमवारपुरी आईचं नाव होतं सोमवारपुरी. त्यांच्या उदकामध्ये जन्म झाला योगीराज गंगागिरी महाराजांना. पुढं अनेक सिद्ध महाराज सद्गुरू जोग महाराज आणि योगीराज गंगागिरी महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेले. योगीराज गंगागिरी महाराजांचा अधिकार सांगतो बरं का. योगीराज गंगागिरी महाराज आणि सद्गुरू जोग महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि तिथं एका कीर्तनकाराने अभंग घेतला होता. विषयी विसर पडला अंगी ब्रह्मरस ठसावला. बरोबर ना? हा कीर्तनकाराने अभंग घेतला. योगीराज गंगागिरी महाराज म्हणाले, अरे तुझ्या घरी वर्षाला पाळणा आलतो. माफी मागून बोलतो, भाषा थोडी कटू शब्द आहेत. तुझ्या घरी वर्षाला पाळणा आलतो. हा या अभंगावर कीर्तन करण्याचा अधिकार फक्त जोग महाराजांचा. विठाला सामान्य परंपरा नाही महाराज. आज वारकरी संप्रदायाची धुरा पाहण्याकरता असंख्य विद्यार्थी निर्माण केले सद्गुरू जोग महाराजांनी संस्थेने. बरोबर ना? पण सद्गुरू जोग महाराजांचं वर्चस्व निर्माण करणं किंबहुना महिमा वर्णन करण्याकरता योगीराज गंगागिरी महाराजांनी सांगितलं, तुझ्या घरी वर्षाला पाळणा आलतो का? बस आपले गुरु योगीराज गंगागिरी महाराज येत आपलं भाग्य आहे महाराज. विठाला काही काही गुरु लय अवघड आहे महाराज. एका शिष्याने प्रश्न केला एका शिक्षकाला बरं का, गणेश महाराज म्हणे, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? बरं का रे भाऊ, व्यासपीठ म्हणजे काय? तो शिक्षक काय ज्ञानेश्वरीचं पारायण करत नव्हता. अगोदर सांगतो काय, शिक्षक ज्ञानेश्वरीचं पारायण करत नव्हता. त्यानं मोगम सांगितलं. जसं भारतामध्ये ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, तसं अमेरिकेत व्यासपीठ आहे महाराज. विठाला विठाला हो. असे गुरु काय कामीचे आहेत का? काय सांगितलं? व्यासपीठ. भारतामध्ये ज्वारीचं गव्हाचं पीठ आहे, तसं अमेरिकेत व्यासपीठ आहे महाराज. असे गुरु काही कामीचे नाही. पण आपल्या गुरुचं आपल्याला भूषण असलं पाहिजे. आपल्या गुरुचं नाव घेतल्याच्या नंतर, भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याच्या नंतर 4 मुक्ती लाभतात. पण सगळ्यात कठीण मुक्ती असणारी सायुज्य मुक्ती आपल्या योगीराज गंगागिरी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर ती सहजरीतीने मिळते महाराज. विठाला अष्टादश संतांपैकी एक महाराज, एक ना एक पुरावे दिले. आणखीन संतांच्या संगतीशिवाय साधन नाही महाराज. वेदशास्त्र देती संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती गाई. संतांशिवाय प्राप्ती नाही महाराज. संत योगीराज गंगागिरी महाराजांनी आमच्यावर कसं प्रेम केलं? सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी एका साधकाने प्रश्न विचारला, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी कसं प्रेम केलं? कासवीचे बाळ वाढे दृष्टी तुझा नाही बेटी अंगे संगे हे तुझा नाही बेटी अंगे संगे हे कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी तुझा नाही हे तुझा नाही अंतर संगे हो हो हो. आधीच गळ्याचा कधी कधी नळा होऊन जातो आणि तितक्यात काकड्यामुळं घसा बसला महाराज. त्याच्यामुळे तुम्हीच आता मला बळजबरीनं लोटा. विठाला कासवीची बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगे. अहो योगीराज गंगागिरी महाराजांची अशी कृपा आहे आमच्यावर. जसं कासवीचे पिल्ल तिच्या दृष्टीकडे बघितल्याच्या नंतर किंबहुना कासवणीला दूधच नसतं महाराज. बरोबर? मी तर काय बघितलं नाही, तुम्ही बघितलं असेल. बरोबर ना? कासविनीला दूध असतं का? नाही. पण त्या कासविनीमध्ये इतकी ताकद राहते की त्याच्या पिल्ल्यावर निश्चित दृष्टी जरी फिरवली ना महाराज तरी ते पिल्ल मोठे होतात. आपलं शरीर हे साधकाचं शरीर कशामुळे वाढतं? फक्त योगीराज गंगागिरी महाराजांची दृष्टी. विठाला हो. या मुखा
काव्यचिन्हातून त्यांचं वर्णन करणं शक्यच नाही. एवढे जे महिमेचे करणे तिवाच्या बळे वानुमी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत तसे केवत कल्पतरुवरी फुलवरा काहीसेनी पाहुणे क्षीरसागरा ऐसा कवने वासिका पुरा सुवासुदेव चंदनातिनी काहीसेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणून या मिया नमन निवांत केले विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो या पुढची ओळी सांगतो. या लागी आता स्तुती सांडूने निवांता चरणी ठेवी जे माता हेची भले विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो पुरणगाव ग्रामस्थांना माझी एक कळकळीची विनंती, सगळ्यांनी घरोघरी 1000 रुपये दक्षिणा जमा करा माझ्याकरता बरं का. मी उपाय सांगतो. आपण उन्हाळ्यामध्ये खूप सूर्य तापतो बरोबर. उन्हाळ्यामध्ये काय होतं, सूर्यातून बर्फ बाहेर पडतो. आता कळाला सर माझ्या अंदाज. भाव दिसणं झालेत महाराज चेहऱ्यावर. उन्हाळ्यात सूर्य गरमी प्रदान करतो का थंडी निर्माण करतो? तुमच्याकडे उगत नाही का? उगतो का तुमच्याकडे सूर्य? काय करतो? गरमी निर्माण करतो. आपण काय करू पुरंगावकरांनी, मी पण तांब्यातून पैसे जमा करतो, आपण उठणं विकत घेऊ. सूर्य खूप तापतो, आपण वरती जाऊन त्याला शांत करण्याकरता उठणं राहू. डील मंजूर करायचे काही नाही. कळालंच नाही तुम्हाला महाराज. ज्याला ज्याला कळालं त्याला धन्यवाद. बोलू कुठं आता? ज्याला नाही कळालं त्याला धन्यवाद. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो सूर्याच्या अंगाला जसं उठणं लावणं कठीण आहे तसं योगीराज गंगागिरी महाराजांचं वर्णन करण्याकरता माझं तोंड कमी आहे महाराज. गंगागिरी महाराजांचं नामस्मरण किंबहुना चरित्र वर्णन करण्याकरता आपली वाणी कमी पडते महाराज. जसं सूर्याला उठणं लावणं सोपं आहे ना, लावायचं पुढच्या वर्षी उन्हाळ्यात आप्पा. सूर्याला उठणं लावणं जेवढं कठीण आहे तेवढं योगीराज गंगागिरी महाराजांचं स्तुतीनं वर्णन करणं सुद्धा कठीण आहे महाराज. विठाला हो योगीराज गंगागिरी महाराजांनी लोकसंग्रह जमा केला भरपूर. नाशिक, संभाजीनगर, परत अहिल्यानगर, संभाजीनगर आणि नाशिक तिन्ही जिल्ह्यातले अख्ख्या महाराष्ट्रातले लोक योगीराज गंगागिरी महाराजांनी जमा केले महाराज. पण नुसते जमा केले नाही, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी योगीराज चांगदेव योगीराज गंगागिरी महाराजांचं वर्णन केलं. ज्या ओवीला साधूचं लक्षण आहे बरं का, ज्या ओवीमध्ये साधूचं लक्षण आहे त्या सगळ्या साधकाला त्या ओवीमध्ये गंगागिरी महाराज दिसले पाहिजे महाराज. मी या मताचा बरोबर का. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान बारकाव्या नाही का गोड ओवी. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरुनी आपण शेखीला वावे तर जन लोक संग्रह लक्षण जाण या नाव विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरून आपण शिकीला वावे तर जन जमा केले महाराज लोक योगीराज गंगागिरी महाराजांनी. पण कशा करता त्यांना अभेद भक्ती वैराग्य ज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या महाराज. पण आताचे गुरु असे आहेत की अगोदर भरपूर सेवा करायला लावतात, मग कुठंतरी भस्म उदीचं ज्ञान देतात महाराज. विठाल या भेद भक्ती वैराग्य ज्ञानाची शिदोरी योगीराज गंगागिरी महाराजांनी केली. पण ते भक्त कुठंतरी भक्ती करण्याकरता ताकद यावी म्हणून गंगागिरी महाराजांनी उघडले अन्न क्षेत्र चारी वर्ण एकत्र पंढरीची वारी नित्य आवडे ज्ञानेश्वरी. जगाच्या पाठीवर एक संन्यासी महात्म्यांची परंपरा एक आहे महाराज गंगागिरी महाराजांची. ते हरिभजनही करतात, चिंतनही करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात. हे आपलं भाग्य आहे महाराज. बरोबर आहे का? भाग्य तुम्हाला कळालंच नाही माझं वाक्य. कीर्तन चांगले ऐकत जा गाड्या. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो योगीराज गंगागिरी महाराजांची संगत हे आपले भाग्याचे लक्षण आहेत महाराज बर का. या योगीराज गंगागिरी महाराजांच्या संगतीत त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता एकमेव लिफ्ट म्हणजे गंगागिरी महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी आवर्जून प्रश्न विचारेल. 4 मजली इमारत असेल बरोबर का? 4 मजली इमारत आहे गणेश महाराज. जाण्याकरता लिफ्ट आणि तुमचे पाय हे 2 साधन आहेत. तुम्ही कोणत्या साधनांना जा? 4 मजली इमारत तुम्हाला चढायची, पायानं पायी चालत जाल का लिफ्टनं जाल? मग भगवान परमात्म्यापाशी जाण्याकरता एकमेव लिफ्ट म्हणजे गंगागिरी महाराज. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका हो आता सत्संगती वेगळी जाण
तात्काळ एका क्षणामध्ये पोहोचवण्याकरता ती लिफ्ट एका क्षणामध्ये लिफ्ट सुद्धा जात नाही महाराज एका क्षणामध्ये, त्याला 2 मिनिटं होईना लागतात बरोबर लिफ्टा. पण तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा विठाल विठाला 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 हो, त्या साधनामध्ये रममान होणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज. आतापर्यंत 2-3 या परिसरात भरपूर कीर्तन झाले, पण आज पक्क ठरवलं होतं की फक्त बोलायचं तर योगी कसा असावा, योग्याचा आहार कसा असावा, योग्याचं बोलणं कसं असावं, योगी दिसण्याकरता कसा असावा, योग्याचं तेजपुंज चेहरा कसं असावं महाराज. मैशी सूर्याती दिदली तेजाची स्तुती तया भासांतवरती जगची केले हा उठून आरसा तुमच्यासाठी बरं का. आंधळ्या दाऊ बैसा सूर्या पुढे बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणे करा विठाला 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 हो, तुमच्या पुढं आपण सगळेच योगीराज गंगागिरी महाराजांचे भक्त आहेत, पण हा उठून आरसा आंधळ्याला आरसा दाखवण्यात काय फायदा आहे का. तुमच्या चेहऱ्यावरले हावभाव सांगतो मी ओवी मारून, ज्याला ज्याला कळालं जवळजवळ बदण्याला तुमच्या चेहऱ्यावरले भाव सांगतो. तुम्हाला विनोदी कीर्तन ऐकण्याची भरपूर सवय, पण हा उठून आरसा आंधळ्या दाऊ बैसा बैऱ्या पुढे ऋषिकेशा गाणे करा. तशी गंमत आहे आजच्या कीर्तनाची, चेहऱ्यावरले हावभाव सांगतात. आंधळ्या माणसाला आरसा पार असा डोळ्यापुढे चिपकवला जरी तर काय फायदा आहे का सांगा बरं संदीप भाऊ तुम्ही, आहे का. आता हे गायक आहेत उत्कृष्ट गायक आहेत महाराष्ट्रात गाजलेली मंडळी, पण 2-4 बहिरे आणून समोर ठेवा, नाही तर पूर्ण पब्लिकच बहिरे असू द्या, काही फायदा आहे का. बरोबर आहे का. तुमच्या चेहऱ्यावरले हावभाव सांगितले, आम्ही गंगागिरी महाराजांचं वर्णन करतो, पण चेहऱ्यावरले हावभाव कसे आहेत पहा. म्हणजे माझं कीर्तन करून मी असं म्हणतो की आंधळ्याला आरसा दाखवणं, तसं तुमच्या पुढे योगीराज गंगागिरी महाराजांचं वर्णन करणं, आणि बहिऱ्याला या नवनाथ महाराज असतील गीते महाराज आणि शुभम महाराज यांच्यासारख्या लोकांचं गायन करून ऐकवणं विठाला 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 हा उठून आरसा आंधळ्या दाऊ बैसा बैऱ्या पुढे ऋषिकेशा गाणे करा. हे संत महात्मे सहज मिळाले हो महाराज, आणि सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदनम तरुकाष्टम इंधनम कुरुते लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरित विठाला 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 हे सहज मिळाले महाराज. योगीराज गंगागिरी महाराज जर कष्ट सायासाने मिळाले असते तर आपल्याला त्याचं महत्व कळालं असतं. गोपिकांची गणवरांची गवळणी याची लागी तेजिले भोग याची लागिओ केले नाना याग याची लागिओ अष्टांगादी योग याची लागिओ विषयांचे त्याग केली जन्मांजन मंतरी सूचना याची लागिओ वसविले नर्जना भक्षुनी फळमुळ प्राशिले जीवना याची लागे केले तीर्थाट तणाव याची लागिओ आसनी शेनी केली निरंतर याची चिंतवनी बैसले धरुण्याने जरूप ध्यानी नामीने मेले नित्य याची वाणी याची लागी मंत्र जप केला याची लागी वेदांत पाहिला याची लागी निज धर्मानुष्ठीला याची लागी संसार तिजिला ओ. या गोपिकांनी साधना केली महाराज एवढी. तस योगीराज गंगागिरी महाराज सहज रीतीने मिळाले ना आपल्याला, मिळाले का नाही म्हणून त्यांची किंमत कळत नाही. शास्त्रकारांनी असं सांगितले, सुभाषितकार असं सांगतात, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदनम तरु काष्टम इंधनम कुरुते. कळलं का अर्थ तुम्हाला का सांगू, कळालं का मग नंतर मला सांगा, मला सुद्धा माहित नाही. विठाला 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 हो, अतिपरिचय असलेल्या गोष्टीची किंमत कळत नाही महाराज. जसं की शास्त्रकारांनी सांगितले, मलये भिल्ल पुरंदरी या डोंगरावरलं चंदन उकळत्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर ते शांत होतं तेल. बरोबर बरोबर आहे का. ते चंदन असं आहे की उकळत्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर ते चंदन शांत होतं. बरोबर बरं हे पटलं आम्हाला. पण तिथले लोक जे चंदन तोडतात ना ते लोक आंघोळी करता पाणी त्या चंदनावर तापवतात. किती बावड लोक म्हणा. अतिपरिचय झालेल्या गोष्टी जात्या. किंबहुना दुसरं उदाहरण सांगितले, लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचरे. प्रयागराज क्षेत्रामध्ये आपण कशा करता जातो, हा पिंडदान. पण त्याच्याही पेक्षा आता सगळेच पिंडदान करायला थोडी जातात तीर्थस्नान करण्याकरता. लवकर उत्तर दिलं गणेश महाराजांनी. नाही तर आमची पब्लिक बोलतच नसते महाराज. मी दगड मारा म्हणा, माशा धरायला जातो म्हणा, तरी होच म्हणले असते महाराज. विठाला 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 हो. प्रयागराज
क्षेत्रामध्ये तिन्ही नद्यांचा संगम आहे, पण आपण स्नान करण्याकरता जातो बरोबर. पण तिथल्या एखाद्या भक्ताला जर म्हणलं आपण चल बरं, चल आपण प्रयागराज क्षेत्रामध्ये स्नान करून येतो, म्हणतो करता येईल ना, आम्ही इथंच कुठं जाणार आहे का, अतिपरिचयात अवज्ञा. विठाला विठ्ठला विठ्ठला असं योगीराज गंगागिरी महाराज दररोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणतो ना महाराज आपण, पण त्या आरतीचे शब्द आपल्या कानावून गेलेले आहेत. पण कानावून गेले शब्द इतक्या स्पीड मध्ये म्हणतो, बायकोंच्या आठवलं की आरती गंगागिरी स्वानंदांतरी घातली गोदावरीच्या तरी हे सगळं म्हणून जातं, विसरून जातं माणूस महाराज. नाहीतर देवाची द्वारे उभ्या शनभरी विठाला विठाला विठ्ठला 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 देवाची द्वारे उभ्या शनभरी चालन का तुम्हाला, हा उभ्या शनभरी, हा किंवा देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधी येल्या. बरं त्या चार कोण कोण होत्या असं एका प्रश्न विचारलो काय सांगा. तिने मुक्तिचारी साधी येल्या, मग त्या चार बायात धरल्या महाराज. अल्पकवाद्याची आई एक, माझी आई एक, गणेश महाराजची आई एक, हरिभाऊची आई एक. मग दुसरं काय सांगू त्याला, विठाला विठाला अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वया चोरून आपण शेखीला बाबे इतर जण लोक संग्रह लक्षण या नाव. भागवताची भाषा आहे, माझे शब्द नाहीतच. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, योग्याने समाज जमा केला. योगी कसा असावा, योगी समाज जमा करतो. 1400 वर्ष योगीराज चांगले महाराज राहिले महाराज. समाज जमा केला का नाही माहित मला, केला जमा म्हणू आपण गृहीत धरू. योगीराज गंगागिरी महाराजांनी 3 जिल्ह्यातला समाज, 4 जिल्ह्यातला अख्ख्या महाराष्ट्रातला समाज जमा केला. पण त्याला अभेद भक्ती वैराग्य ज्ञानाच्या गोष्टी शिकून सांगून जमा केला महाराज. पण तो समाज कुठं लावला, हरिनाम सप्ताह भक्त जना समस्त हरिनाम हरिनाम सप्ताह. पासून टाळ्या वाजवतात. बरं मला आज आवर्जून प्रश्न विचारायचा, एवढे गायक लोक तुम्ही इतके राग घोकले महाराज, या आरतीमध्ये तुम्ही कोणता राग मानला. यालाच रामानंदगिरी महाराजांची कृपा म्हणतात. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला याला सार्थकता म्हणतात महाराज जीवनातली. साधूच्या संगतीत तर अनाथ त्यांचे कपडे धुवा, लंगुट्या धुवा, पण असं कोणालाही करता नाही आलं पाहिजे. आपण काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे, ही साधूची कृपा म्हणतात महाराज. विठाला 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 विठाला. माझा विषय असा चालू होता आज, प्रत्येकाच्या या आरती डोक्यावून गेली असेल महाराज, किंवा मला चिंतन तुमच्या मध्ये मांडता नसतं. वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, हे भागवतांनी खूप सुंदर वर्णन केले. वक्त्याला किंबहुना वक्त्याला त्या श्रोत्याच्या अंतकरणामध्ये आपले दृष्टांत पचवता आले पाहिजे महाराज, ठसवता आले पाहिजे. वक्ता कार्य ती निस्पृह असं भागवतामध्ये स्वतः श्लोक आहे. किंबहुना माझ्या दृष्टीनं वक्ता कोणता श्रेष्ठ असेल, ज्ञानोबर आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती तरुण पाय. हा शब्द अगोदरच्या करता, दृष्टांत पचवण्याकरता, किंबहुना सहजरीतीने दृष्टांत करण्याकरता ज्ञानोबाऱ्या खूप मोठे आहेत महाराज. विठाला समाज योगीराज गंगागिरी महाराजांनी जमा केला महाराज. पण योगी सामान्य स्वरूपाने राहिले, छोटं पेट होतं त्यावेळेस. काय योगीराज गंगागिरी महाराज झोपडीत राहत होते. आणि फाटका तुटल्या कपड्यातला साधू असो महाराज, तो एका ठिकाणी साधना केली महाराज, तिथं बेट केवढं मोठं झालं. हे योगीराज साधूची ताकद आहे महाराज. साधूची ताकद जगाच्या पाठीवर कोणालाही कळणार नाही. आपल्याला भाग्य आहे महाराज, आणि आपल्या परिसराचं खरोखर भाग्य आहे. मी तर आवर्जून गंगागिरी महाराजांचं किती वर्णन केलं. गंगागिरी शब्द आहे, गंगा गिरी पहिला शब्द आहे गंगा. सकळ तीर्थे पाप जाती सांगायची जरूरत नाही महाराज. विठाला मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. मन संकल्पाचं पाप तीर्थाच्या बापानं सुद्धा जाणार नाही महाराज. पण या गंगागिरी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर सुद्धा पाप जातं. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. किंबहुना येत गंगा अशी गंगा आहे महाराज. या गंगेमध्ये स्नाना करता किंबहुना जाण्याकरता फक्त अगोदर अंत ह्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर किंबहुना व्यावहारिक जीवनामध्ये आपण गोदावरीमध्ये स्नान करतो बरोबर. दररोज करतो का, दररोज करतो का आपण, नाही महाराज. ते महत्व कळणारच नाही आपल्या गंगेचं महत्व कळणार नाही. गंगागिरी हा शब्द वापरलाय. किंबहुना त्यांचे गुरु जे होते असं विश्लेषण आलं नाही गुरूंचं.
सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज जगाच्या पाठीवर असे एक योगीराज होऊन गेले ते स्वतःचे स्वतः गुरु आहेत महाराज विठाला माऊली ज्ञानोबा निर्माण होण्याकरता निवृत्ती दादांना आणावं लागलं महाराज कृष्णांजन एक वेळा डोळा घातीचा आढळ क्रांती पडळ श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला स्वजळ दररोज काकडा चढी महाराज कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमीर दुःख गेले पिटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्ती द्राये मार्ग दाविला स्वजळ माऊली ज्ञानोबा निर्माण झाले पण निवृत्ती दादांची कृपा माऊली ज्ञानोबा निर्माण झाले अस्तित्वात आले पण मुक्ताईची कृपा महाराज पण योगीराज गंगागिरी महाराज जन्माला आले ते स्वतःचे स्वतः गुरु झाले योगी होऊन गेले महाराज विठाला म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुखाचाची वाटा भाग आला पाहे पाहलो आचे चने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून समुद्रबाई योग याग वेने योगे थे वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म योग याग सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म किंबहुना याच्या पुढे सांगू का यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येते करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञाने नित्यानित्य ज्ञाने अहंकार वाढती करिता नाही नित्यानित्य ज्ञाने सांगता येणार नाही करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती शेवटचं टोके महाराज विठाला 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 आता समजून घेणं तुमचं कर्तव्य एक तर अक्कल कमी लहान लेकराला अक्कल कमी असते असे महाराज तर मला मूर्खानंदगिरीच म्हणतात काय तुम्हाला कळालच नाही शब्द तो काय मूर्खानंदगिरी मूर्ख अधिक आनंद त्याच्या मूर्ख स्थितीमध्ये तो नित्य आनंद राहतो त्याचं नाव मूर्खानंदगिरी विठाला 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 हो तरी मी जेवढं होईल तेवढं महाराजांचा आशीर्वाद महाराजांच्या कीर्तनात जेवढे प्रमाण आठवले तेवढे सांगतो यज्ञ आता परत येईल बरं का ते प्रमाण मी सांगतो परत म्हणतो यज्ञ यागे स्वर्ग भोगा आड येते करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो पहिल्यांदा आठवलं नाही अंतकरणात रामानंदगिरी महाराजांचं स्मरण केल्याबद्दल प्रमाण आठवलं विठाला ही त्यांची सेवा महाराज तुका म्हणे नाही आले जीवावरी तरी तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी महाराज विठाला या मार्गानं सुद्धा गेले यज्ञयागी मार्गाने आम्ही जाऊ पण यज्ञयागी स्वर्ग भोग आडे येते करिता तपे काम क्रोध खवळती काम क्रोध खवळतात का नित्य ज्ञानेश्वरी पाठ एक ग्रंथ असत पण अहंकार येतो ज्ञानाचा अहंकार वाटतो जीवनामध्ये पण बरं आम्ही गोदावरी परिक्रमा करू नर्मदा परिक्रमा करू तरी अहंकार वाढतो महाराज मग एकमेव साधन फक्त संत पण या संतांचं जगाच्या पाठीवर योगीराज गंगागिरी महाराज असे होऊन गेले महाराज की देवाच्या द्वारामध्ये गेल्याच्या नंतर बरं का पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपल्याला पंढरपूरचा खर्च वाचवण्याकरता योगीराज गंगागिरी महाराजांचा अवतार पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर चारी मुक्ती मिळतात असं ज्ञानोबरांचं म्हणणे ऐका पंढरीचे मैमान राऊळे तितुकी प्रमाण तिथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे ऐशी पंढरी म्हणे ध्याती त्यासी ती लोकगती ते अनिका तीर्था जाती ती वंदिती तयासी किंबहुना ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी शेवटचं ठोक सकळ तीर्थी माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती अंघोळी वंदिती चरण या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याच्या नंतर सायुज्यता मुक्ती नाही मिळत तुका म्हणे कळस
देखिल्या म्हणजे कळस पाहिल्याच्या नंतर मोक्ष स्थितीपर्यंत जाऊ शकतो. पण मुक्त स्थिती, मोक्ष आणि मुक्त याच्यामध्ये खूप बदल आहे. पण मुक्त स्थिती पाहिजे असेल तर योगीराज गंगागिरी महाराजांचं नामस्मरण करावं लागेल. गुरुवर्य नारायणगिरी महाराज अभंगाच्या आरतीच्या शेवटच्या चरणात सांगतात, माझ्याही पेक्षा यांचं कौतुक जास्त करा महाराज, तुम्ही आयुष्यभर मला विसरणार नाहीत. मी शब्द देतो महाराज कीर्तनात, मी लहान आहे यांच्यापेक्षा आधीच सांगतो. पण मग आरतीत ते शब्द कठीण आहेत आणि ते मुखारविंदातून सांगणं चौकड्या पद्धतीच्या प्रमाणापेक्षाही दुप्पट मोठं आहे महाराज. विठाला गंगागिरी नाम घेता लाभी मुक्ती सायुजता मनवोनी धरी चरण भावी नारायण गिरी. अहो या संत महात्म्यांना मोठं होण्याकरता आजवर योगीराज गंगागिरी महाराजांनी साधना केली असेल ना, बरोबर ना. फक्त 10-15 मिनिटं घेतो, स्वयंपाक रेडी बरं का, बरं का महिला मंडळ, व्यवस्थित आहे का. लाभे मुक्ती सायुजता असं सांगितले. युज्य मध्ये जोडणं, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकरता जाण्याकरता किंबहुना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यापाशी जोडण्याकरता एकमेव नाम म्हणजे गंगागिरी. अहो रामकृष्णारी आपण सहज म्हणतो, राम राम म्हणतो, राम राम म्हणतो, पण सकाळी उठल्याच्या नंतर गंगागिरी 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 असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा सायुज्यता मुक्ती प्राप्त होती. किती सहज आहे महाराज, पण आपण घेत नाही. अहो या संत महात्म्यांकरता योगीराज गंगागिरी महाराजांच्या जीवनात सुद्धा दुःखाचा प्रसंग आला नसेल. जगाच्या पाठीवर अनेक संत होऊन गेले महाराज, त्यांच्या जीवनावर दुःखाचा प्रसंग आला, पण त्यांनी साधनेच्या जीवावर ते एक सहज घालवलं महाराज. योगीराज गंगागिरी महाराजांना सुद्धा त्रास देणारे लोक असतीलच ना. साधूला सहज रीतीनं कोणीच जगू शकत नाही. जगाच्या पाठीवर असे एक संत होऊन गेले महाराज की ज्यांना आपल्या पवित्रतेचा दाखला देण्याकरता स्वतःचं लिंग कापावं लागलं. तुळशी उगवल्या तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावून आले देव, दिले अभय तेथे आरती भगवान बाबा. हे जगाच्या पाठीवर असे भगवान बाबा नावाचे एक संत होऊन गेले महाराज, त्यांना स्वतःचं लिंग छेदन करावं लागलं. योगीराज गंगागिरी महाराजांचं नाम ही खूप मोठी संकल्पना आहे. पंढरपूरला तुम्ही इथून बसमध्ये बसता, 500 रुपये खर्च करून तुम्ही खरंच जाता का? सगळे हाफ तिकीट वालेत का नाही? ज्यांचं झालं नाही हाफ तिकीट त्यांनी सुद्धा हाफ तिकीट करून घेतलं का नाही? बरोबर आहे की नाही? पंढरपूर क्षेत्रामध्ये तुम्ही जाता, पण त्याच्याही पेक्षा योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणाजवळ जा, सहज रीतीने आपल्याला मुक्ती मिळते. गंगागिरी नाम घेता. सगळे बोर झालेत मला माहिती, पण माझी संकल्पना होती आरतीवर कीर्तन करण्याकरता. बरोबर आहे का? सगळे बोर झाले ना? नाही ना? गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुजता मनोनी धरी चरण भावे नारायण गिरी. आरती गंगागिरी विठोबा रखुमाजी हरि जय जय विठोबान हरि जय जय हरि जय 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 विठोबान घुमाई जय जय विठोबान जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा
ह्या गंगागिरी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर मुक्ती सायुज्यता लाभते. म्हणून ज्याला आपण उघड ब्रह्म समजतो असे नारायणगिरी महाराज त्या गंगागिरी महाराजांचे पाय धरतात. महाराज आवर्जून सांगेल मला तर मी परमार्थिक मार्गदर्शक हरिभाऊ महाराजांना म्हणलं होतं आरती घेणारे महाराज घेऊ नका अभंग घ्या. मोठे आहेत माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. ऐकलं पाहिजे होतं लेकरांना ऐकलं पाहिजे वडीलधाऱ्या माणसाचं. पण एक संकल्पना होती ज्या दिवशी या गणपतीपेशी कीर्तन होईल बरं का त्या दिवशी योगीराज गंगागिरी महाराजांची आरतीच घेईल ही माझी बऱ्याच दिवस संकल्पना होती. नाही तुमच्या पुढं बोलता आलं जास्त. आरती अशीच असेल किंबहुना आरतीतले शब्द आरतीतली व्याख्या अशीच असेल असं माझं मत नाही. कारण ब्रह्मलीन गुरुवर नारायणगिरी महाराज त्यांनाच खाली यावं लागले आरती सांगण्याकरता. आपला अधिकार नाही महाराज. पण लेकरू आहे त्यांचं जेवढं जसं बोलता येईल तसं त्यांची कृपा महाराज सद्गुरू गुरुनाम गुरु सद्गुरू नारायणगिरीचे महाराज परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवरे रामानंदगिरी महाराज यांची कृपा. आणि या मोठ्या अट्टहासाने हा जो 16-8 वर्ष आपण गेली साजरा करतो त्यामध्ये आता यांनी 51 किलोचा घंटा दान केलाय. आवर्जून सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान बी आहे महाराज. ज्ञानदान अन्नदान त्यामध्ये दगू सोपान पाटील वारकर राहणार खोपडी यांच्यातर्फे 51 किलोचा घंटा दान करणार आहे. केला नाही अजून तरी टाळ्या वाजवा महाराज. 51 किलो सोपी गोष्ट आहे का. आणि सर्वात दान म्हणजे श्रेष्ठ असणारं अन्नदान ते आमच्याच लाखगंगाचं भूषण प्रभाकर निवृत्ती पाटील पडोळ लाखगंगा यांनी हे अन्नदान दिले. यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्री गणेश मूर्ती व कळशाकरिता सर्वांनी देणगी देण्याची कृपा करावी ही माझी आजोड विनंती तुम्हाला. आपल्याकरता गणपती यायला पण आवर्जून एक सांगेल मी बोलता बोलता एक विसरलो. माझ्या अंतकरणातली इच्छा तुमच्या पुढे प्रगट करतो. तुम्हाला जसं वाटलं तसं करा बरं का हरिभाऊ. सगळे पुरंगावची मंडळी पंचक्रोशीतली हा गणपतीचं महत्त्व कळलं असेल तर फक्त बुद्धगिरी बाबा म्हणून त्यांचा फोटो आणा. कमीत कमी फोटो तरी मंदिरात मूर्तीच्या आहे ना. मूर्ती बसावी ही तर खूप आनंद गोष्ट आहे महाराज आनंदाची गोष्ट आहे. पण कमीत कमी फोटो असला पाहिजे. साधूनं साधना करून या गणपतीला उदयाला आणलं महाराज. त्यांची कृपा आहे. म्हणून आवर्जून आमचे परमार्थ स्नेही माननीय श्री शकर भानदास पाटील मोरे साई कमल फर्निचर मॉल वैजापूर यांच्याकडून इच्छापूर्ती गणपती मंदिरास बांधकामासाठी ₹11,000 मंदिर समितीकडे त्यांनी जमा केलेत माझ्याकडे. त्यांच्याकरता एकदा जोरदार मनापासून टाळ्या वाजवा. मनापासून एकदा टाळ्या वाजवा. सगळ्यांनी आल्यापासून एकदा विठ्ठल विठ्ठल भजनही कोणी म्हणलं नाही. सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं नामस्मरणही केलं नाही. माझी एक हात जोडून विनंती कळकळीची महाराज. फक्त मी गजर करेल मायकामध्ये कोणी म्हणायचं आहे बघू आपण किती ताकद आहे. फक्त जेवण आहे बरं का झालं. हे कीर्तन झाल्यावर जेवण आहे सगळ्यांनी नाट ठेवा. कोणी उपाशी जाणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. भात आमटी नाहीये भात आमटी नाही आमटीन भाकरी आहेत लक्षात ठेवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आचार्याची बुंदी नाही सायुज्यता मुक्ती आहे. आचार्याची बुंदी नाही खायला मिळणार आपल्याला. सायुज्य मुक्ती ज्यांच्या नावानं होणार मिळणार आहे आपल्याला त्यांचं नामस्मरण असं ढिलं करून चालन का महाराज. तिकडे पुणतांब्याला आवाज गेला पाहिजे. बाबांना लगेच फोन करतो मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. योगीराज गंगागिरी महाराज की. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज की. आदिशक्ती मुक्ताई माता की. बुद्धनाथ गिरी महाराज की. वा चांगलं म्हणताय दगड तुम्हाला सगळ्यांना झालेली ही कीर्तन रूपी सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करून आरतीतले शब्द असेच असतील असं माझं मत नाहीये. कुठल्याही महात्म्याच्या मुखारविंदातून हे शब्द वेगळ्या पद्धतीने बाहेर पडतील. हे सर्व आतापर्यंत जे बोललो ते गुरुवर्य स्वामी रामानंदगिरी महाराज फक्त यांची कृपा महाराज. सेवेच्या जीवावर जेवढं बोलतं तेवढं तुमच्या पुढं बोलण्याचा अट्टहास केला किंवा धाडस केलं. त्यांनी ज्या दिवशी आशीर्वाद काढून घेतला त्या दिवशी मला कोणी विचारणार सुद्धा नाही महाराज. गुरुचा आशीर्वाद राहतो शेवटी. त्यांची जेवढी आयुष्यभर सेवेमध्ये जीवन घालायचं ठरवले त्यांची कृपा. आरतीतले शब्द गंगागिरी नाम घेता लाभी मुक्ती सायुज्यता. म्हणून संत चरणी भावधरा क्षण क्षणा नामस्मरा. काकड्यातलं प्रमाणे दररोज सकाळी आपण म्हणतो ना काकडा म्हणतात सगळेजण. संत चरणी भावधरा क्षण क्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा. हे जी करा बापांनो धनदारा पुत्रजन. पुढचं द्रुपद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.